नमस्कार मित्रांनो, मी निलेश पवार, राहणार अनगाव, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथील रहिवासी। आज 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिवस आहे। सर्वप्रथम आपल्या सर्वांना वाचन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे अगदी साधे आणि नम्र व्यक्ती होते। ते पुस्तकप्रेमी होते। त्यांना वाचनाची अतिशय आवड होती। त्यामुळे त्यांना आदरांजली म्हणून दरवर्षी 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करतो। त्या निमित्ताने वाचनाचे महत्त्व आणि वाचनाचे फायदे काय असतात याबद्दल मी माझे काही विचार आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो। मित्रांनो, जीवनात अनेक संस्कार महत्त्वाचे असतात। त्यापैकीच एक आहे वाचन संस्कार। प्रसंगी अखंडित वाचित जावे ही समर्थ रामदास स्वामींची शिकवण वाचनाचे महत्त्व विशद करते। वाचाल तर वाचाल हा सुविचार आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत। वाचाल तर वाचाल हे वाक्य अगदी छोटं आहे, पण त्यातला अर्थ खूप मोठा आहे। त्याचा अर्थ असा की जर तुम्ही पुस्तके वाचाल तर तुम्ही जीवनात वाचाल, म्हणजे तरुण जाल। खरंच वाचन करणे ही अतिशय चांगली सवय आहे। वाचन करण्याचे भरपूर फायदे आहेत, म्हणून प्रत्येकाने वाचनाची सवय आवर्जून लावून घ्यावी। वाचनातून माणसाला ज्ञान, चांगले विचार, प्रेरणा, स्फूर्ती, आत्मविश्वास, सकारात्मकता या कुठेही विकत न मिळणाऱ्या अमूल्य गोष्टी प्राप्त होतात। वाचन हे मेंदूसाठी उत्तम टॉनिक आहे। वाचनामुळे संपूर्ण मेंदूचा व्यायाम होतो। अखंड वाचन केल्यास आपला मेंदू तल्लख, तरतरीत, ताजातवाना आणि चपळ राहतो। वाचनाने माणसाच्या बुद्धीला धार चढते, वैचारिक पातळी उंचावते आणि बौद्धिक सामर्थ्यही वाढते। वाचनामुळे माणसाची सत्सद विवेक बुद्धी कायम जागृत राहते। त्यामुळे माणूस नेहमी सजग आणि सतर्क राहतो। वाचन करणे हा सुशिक्षितपणाचा आणि सुसंस्कृतपणाचा गुण समजला जातो। जी माणसं कायम वाचन करतात ती ताणतणावापासून, टेन्शनपासून दूर राहतात आणि आनंदी व उत्तम आयुष्य जगतात। ही वाचनाची सवय माणसाला ज्ञानी, हुशार, विद्वान, सुज्ञ, समजदार व प्रगल्भ बनवते। हीच वाचनाची सर्वात मोठी देणगी आहे। एकूणच काय तर वाचनामुळे माणसाचा सर्वांगीण विकास होतो आणि माणूस सर्व गुण संपन्न बनतो। मित्रांनो, आपल्या जीवनात पुस्तकांचं खूप मोठं आणि महत्त्वाचं योगदान असतं। जसं जेवणात मीठ आवश्यक आहे, तसंच जीवनात पुस्तके आवश्यक आहेत। पुस्तके हे मित्राप्रमाणे आपले हितचिंतक आणि गुरुप्रमाणे आपले मार्गदर्शक असतात। आपल्या आधीच्या पिढीत होऊन गेलेली सगळी मोठी आणि यशस्वी माणसे मनस्वी पुस्तकप्रेमी होती। अब्राहम लिंकन, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर APJ अब्दुल कलाम या सर्व थोर मंडळींना वाचनाचे जबरदस्त वेड होते। पुस्तकांच्या सहवासात राहिल्याने या माणसांचे आयुष्य समृद्ध झाले। लोकमान्य टिळक यांना ब्रिटिश सरकारने 6 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती। त्याकरता त्यांना ब्रह्मदेशातील मंडाले येथील तुरुंगात ठेवण्यात आले होते। मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी जो 6 वर्षांचा प्रदीर्घ तुरुंगवास सुसह्य केला तो केवळ पुस्तकांच्या सहवासात। ते म्हणाले होते, मी नरकात सुद्धा पुस्तकांचे स्वागत करीन, कारण नरकाचे स्वर्गात रूपांतर करण्याची ताकद पुस्तकांमध्ये असते। पुस्तके वाचल्यामुळेच ज्ञानाचा तेजोभास्कर ज्ञानसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले। हेच पुस्तकप्रेमी बाबासाहेब एकदा म्हणाले होते, तुम किताबों के सामने झुक जाओ, तुम किताबों के सामने झुक जाओ और फिर देखो किताबें तुम्हें किसी और के सामने झुकने नहीं देंगी। डॉक्टर APJ अब्दुल कलाम पुस्तकांचे महत्त्व आणि मोल सांगताना म्हणतात, एक चांगले पुस्तक 100 मित्रांच्या बरोबरीचे असते। माझ्याकडे असलेली हजारो पुस्तके
हीच माझी जीवनातली सगळ्यात मौल्यवान अशी ठेव आहे. तमिळनाडूमधल्या रामेश्वरम इथल्या एका होडी चालवणाऱ्या गरीब नावाड्याचा मुलगा ते भारताचा राष्ट्रपती हा प्रवास डॉक्टर अब्दुल कलाम करू शकले तो केवळ पुस्तकांमुळेच. राष्ट्रपती पदासारख्या देशातल्या सर्वोच्च पदावर पोचल्यानंतरही त्यांचे राहणीमान अगदी सामान्य माणसासारखेच होते. त्यांना त्या पदाची कधी मोहिनी झाली नाही, ती गर्व अहंकार सुद्धा झाला नाही. हे संस्कार त्यांना पुस्तक वाचनातून मिळाले होते. पुस्तके सामान्य माणसाला असामान्य बनवतात. पुस्तकांमुळे विचारांचं दारिद्र्य संपून जातं. पुस्तके माणसाची वैचारिक उंची वाढवतात. पुस्तके माणसाला शहाणपणाच्या, प्रगतीच्या आणि यशाच्या दिशेने घेऊन जातात. जो माणूस कायम पुस्तके वाचतो तो कधीच वाया जात नाही. एक वेळ तुमच्या पायात चप्पल बूट नसेल तरी चालेल, पण हातात पुस्तक मात्र जरूर असलं पाहिजे. मित्रांनो, जीवनाचा तोल सांभाळण्यासाठी वाचन आवश्यकच आहे. अशी ही माणसांना सर्व गुण संपन्न करणारी वाचनाची सवय आपण सर्वांनी लावून घ्यावी. अखंड वाचत रहा आणि समृद्ध होत रहा. धन्यवाद.